हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे ज्ञानदेव विनायकं गुरुं नमामि साकरे नाम विस्तुतं, येषां चरणसान्निध्यं मुक्ता भवन्ति, साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये, ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावप्रटुताहितबुद्धिर्हर्ष्य, ज्ञानेश्वर भगवान् अवतीर्णयो श्रीरङ्गनाथ गुरुराजनमोऽस्तुभ्यम्। पंचीकरण आणि या पंचीकरण नावाच्या ग्रंथामध्ये ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु आपल्या शिष्याला सूक्ष्म देहाचं चिंतन, सूक्ष्म देहाचं चिंतन गेली 2-4 दिवसापासून आपणही करतो आणि अनेक प्रकारच्या 9 प्रक्रिया याच्यात दिलेल्या आहेत. कशासाठी चिंतन करायचं तर श्रीराम गुरु म्हणतात देहाची महंता आणि ममता करा. आणि ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरुच्या किंवा ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या बोधाशिवाय अहंता ममता जातच नसते. आपण देहाच्या ठिकाणी अहंता ठेवली, आपला मी देहावर आहे, आपण देहाला मी म्हणतो, आपण देहालाच मी समजतो आणि देह संबंधी पसाऱ्याला माझं समजतो आणि याचं नाव अहंता ममता आहे. हे अहम मम गेल्याशिवाय ते परमात्मा प्राप्ती होत नसते, त्याच्याशिवाय ते परमात्मा कळत नसतं, त्याच्याशिवाय अप्रोक्ष ज्ञान परमात्म्याचं होतच नसतं. काय होत नसतं आणि म्हणून ही अहंता ममता निवृत्त झाली पाहिजे, अहम मम गेलं पाहिजे. हे अहंता ममता हा जो अहंकार आहे हा काय अहंतेचा आणि ममतेचा अहंकार आहे. अहंकार अहम न धरलेला आकार, मी न धरलेला आकार, मी न केलेली धारणा, आपण समजलेली समजूत म्हणजे अहंकार. अहंकार काय अहंकार? अहंकार म्हणजे आपली काय समजूत आहे ती आपली समजूत. देह मी आहे तर मग देह अहंकार. कोणता अहंकार? देहाचा अहंकार. आपण मी न जे समजलंय ते. आणि हा अहंकार चुकीचा आहे, तो अज्ञानातला आहे. अज्ञान अंधकार आहे. कोणता अंधकार आहे? जर ज्ञान असतं तर दशाला तसं समजिलं असतं, जो आहे ते समजिलं असतं. पण नसलेल्या देहाला मी समजतो म्हणजे चुकीची समजूत आहे, अज्ञानातली समजूत आहे. अज्ञान अंधकार आहे आणि अज्ञान अंधकार दूर करणारी फक्त श्री गुरु. कोण दूर करतात? श्री गुरु. बाबा अहंकार निशी घन दाट, गुरु वचने फुटली पाट.
माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखटका. कसे? ही अहंकार निशी आहे, अहंकाराची रात्र आहे. घनदाट काळोख पसरलेला, इथं अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे. त्याच्यात काहीतरी मी कशाला मी म्हणतो, कशाला माझं म्हणतो, काही सुधरत नाही. अंधारात ठेचा खातो. अंधारात काय करावं लागतं? अंधारात काही समजत नाही, दिसतच नाही तर मग काही कल्पना करीत बसतो, ठेचा खातो, दुःख भोगतो. तसं अज्ञानात केलेल्या ह्या सगळ्या कल्पना आहेत मी माझी, ज्ञानच नाही. आणि म्हणून ठेचा खावा, म्हणून संसाराचं दुःख आहे, म्हणून प्रपंचातल्या ठोकरा आहेत. मीच कळाला नाही. कोण घालवतात हे? ही रात्र तेव्हा संपते जेव्हा श्री गुरु रूपी सूर्य आपल्या जीवनात उगवतो आणि त्यांच्या वचनानं पहाट होते. गुरु वचने फुटली पहाट. पण त्याच्यासाठी भक्ती करावी लागते. माता भक्ती भेटली बरवंट, त्याच्यासाठी ज्ञान, भक्ती, वैराग्य हे सगळं करावं लागतं. श्रवण ही भक्ती आहे, आत्मनिवेदन ही भक्ती, ही भक्ती भेटावी लागते. ती श्री गुरु तुम्हाला भेटून देतात. काय करतात? हा, मग ती मार्ग दाखवत, तिने मार्ग दाविला. हा, आणि मग ह्या अंता ममता गळून पडतात. ममता म्हातारी मेली तेव्हा ही अंता ममता तेव्हा जाते. सद्गुरु पहाट करतात. पहाटेनी न पहाटवीत ज्ञानोबा माऊली सांगतात. आणि पहाट करण्याच्या आधी पहाट करतात. ही पहाट होते नाही सकाळी सूर्य उगवल्याची होते, ही व्हायच्या आधीच हे करतात. काय? पहाटे वीन पहाटवीन. ती पहाट नाही, ही पहाट. ज्ञानाची दिवाळी करतात, ज्ञानाचा प्रकाश तुमच्या हृदयात करतात, आणि त्याने ही अंतन ममता पळून जातात. इथे काळ सुद्धा थांबत नाही, काळ सुद्धा पळून जातो. दुडू पळतो, साधा नाही. पळत सुटला काळा बापुडी अरे कोणाची व्यवहार. हे सगळं होतं. म्हणून श्रीराम गुरु या पंचीकरणामध्ये आपल्या शिष्याला तो आत्मबोध देतात. तो आत्मसूर्य, तो चित सूर्य त्याच्या अंतकरणामध्ये ते ज्ञान उदय पावतो, ते जन्मतो. काय जन्मतं? ज्ञान जन्म घेतं, ब्रह्मज्ञान जन्म घेतं. म्हणून काही गोष्टी बरं काय वेदांताच्या, ब्रह्मज्ञान जन्मणार आहे अंतकरणात, त्याचा जन्म होतो. म्हणून ते साधी आहे पण अनंत आहे. ब्रह्म अनादी अनंत आहे आणि ब्रह्मज्ञान साधी अनंत आहे. जन्मता म्हणून बोधपुत्र जन्मला तेव्हा ममता म्हातारी मेली तेव्हा. ममता भक्ती बहीण धावून आली, भक्ती बहीण धावून आली. हे सगळं होतं बाबा. पण त्याच्यासाठी काय व्हावं लागतो?
सद्गुरूचा बोध व्हावा लागतो, तो हो. आत्मबोध हृदयात जन्म घ्यावा लागतो, त्यांनी ब्रह्मज्ञान उत्पन्न व्हावं लागतं, आहे की नाही? आणि ते ब्रह्मज्ञान टिकावं लागतं, त्याच्यासाठी वैराग्य लागतं. नाही तर ते ब्रह्मज्ञान झालेलं बी टिकत नाही, ते मरतं. जसं लेकरू होऊन मरणं बेकार असतं, तसं ब्रह्मज्ञान मरणं बेकार असतं. ते टिकलं पाहिजे, टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे. मग त्याच्यासाठी भक्ती लागते, वैराग्य लागते, ते त्याला पोषक असतं. म्हणून या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज. कसा ज्ञान भक्ती सही. या सगळ्या गोष्टी श्री गुरु ब्रह्मनिष्ठ श्री गुरु श्रीराम गुरु या पंचकरणामध्ये सांगतायत आणि बोध देत आहेत. म्हणून सूक्ष्म देहाचं चिंतन सांगतायत की सूक्ष्म देहाचा निराश अनेक प्रकाराने सांगतायत. इथे एक शंका केली की महाराज तुम्ही मला सूक्ष्म देहाचं अनेक प्रकारे चिंतन सांगितलं, मला ती 25 तत्व स्पष्ट समजली, आता मला त्याच्यात काही शंका नाही. पण एक शंका आहे ती अशी की हे तत्व सगळे जड आहेत. तुम्ही सांगितलेली 25 तत्व हो आहेत ना, का पुन्हा उजळणी करू? नाही, सगळी जड आहे. ती ज्ञानशून्य आहेत. हो. आणि मी चैतन्य, मला समज, मी चैतन्य, मी ज्ञान आहे, मला समज. पण मग आता जडातून कोणतंच क्रिया होत नाही, म्हणजे आपोआप होत नाही. क्रिया जडातच होतात, पण त्याला कोणीतरी करता लागतं की नाही? हो. आता हा पंखा सुरू फिरायला लागला की तोच फिरायला लागला, पण त्याचं बटन दाबणारा चेतन लागला का नाही? मग या शरीरात करता कोण आणि भोगता कोण? हे करतं कोण? हे कर्म होतंय ना. तुम्ही म्हणता ना कर्म केले, कर्म झाले, त्याची भोगा आले, मग उपजले. करतं कोण? या कर्माचा करता कोण? कर्म होतात की नाही? होतात. आणि ते भोगायला लागतात का नाही? हो. मग करता भोगता कोण? तुम्ही तर सांगितलं हे सगळे तर तुझं आहेत, त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. हो. तुम्ही तर सांगितलं हे 25 आहेत आणि मी त्याचा साक्षी द्रष्टा आहे. पण साक्षी द्रष्ट्याकडूनही कर्म होत नाही. ते त्यांच्याकडून होतं, ते स्वतः करू शकत नाही, कारण जे जोडे त्यांना कुठं ज्ञान आहे. आता ज्ञान मला आहे, ज्ञानवान मी, समजतंय का? समजत असलं तर पहा, नाही मग हे इतकं तर जड आहेच. अहो या देहात सांगा ज्ञान कोणाला आहे? या देहाची तुम्हाला अनेक विस्तारानं तत्व सांगितली, मग त्याच्यातलं ज्ञान कोणाला आहे? ज्ञानवान मीच आहे ना, आपणच ज्ञानवान आहे ना, आपल्यालाच कळतं ना. आपल्याशिवाय कोणाला कळतं का याच्यात? बुद्धी कोणाला कळते? बुद्धीला कळतं का काही? नाही. बुद्धी जड आहे, मन जड आहे ना, सगळे जड आहेत ना, सगळे भूताचे आहेत ना. तुम्हाला सांगितलं ना, ती आकाशाची आहेत, वायूची आहेत, पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून, रजगुणापासून, तमगुणापासून हा विस्तार कालच झाला ना. मग काही सत्वगुणाची आहेत, काही रजगुणाची आहेत, पण भूताचीच आहेत ना. आणि भूतमुळात जड आहेत. भूतमुळात कशी आहेत? मग त्या जडत स्वभाव असलेल्या भूत स्वतः काही करू शकतो का? काहीच करू शकत स्वतः कर्म करतात? नाही. बरं, चेतन असलेला मी तो तर साक्षी आहे, द्रष्टा आहे. मग तो करता भोगता कसा होईल? तुम्ही सांगितलं ना की मी अकर्ताय, अभोक्ताय, काहीच करीत नाही. मी काहीच करीत नाही.
मग हे कुठं मला सुटत नाही की करता कोण, मग करता कोणाला म्हणायचं. याच्यासाठी श्री गुरु सांगतात, बाबा तू त्याला फक्त निमित्त मात्र आहेस. बरोबर आहे तुझं, तुझ्याशिवाय होत नाही, पण तू काही करीत नाही. तुझ्याशिवाय होत नाही. आणि तू काही, म्हणून तू आकारता भोगताच आहेस. अष्टभोग भोगणे माते नाही चार. किंवा तुका म्हणे नटदारी भोग भोगणी ब्रह्मचारी आहे ना. कळतं का हे? म्हणून आपण कर्ते भोगते नाहीत. मी करता नाही, मी कोणतं कर्म करीत नाही आणि मी कोणत्या कर्माचा भोगताही नाही. कर्तृत्व भोक्तृत्व ही भ्रांती जीवाच्या ठिकाणी, हिचं निरसन झालं पाहिजे. कळलं का? ही मोठी भ्रांती आहे, ही निघत नाही. जसं देहात्म भ्रांती आहे, देहच मी अशी जशी भ्रांती आहे, तसं मी करताय मी भोगताय ही बी भ्रांती आहे. मलाच सुख दुःख होतात, मीच करतो सगळ्या खटपटी. करणारा मीच आहे आणि भोगणारा मीच आहे. सुख दुःख कोण भोगतो? मीच भोगतो ना, का नाही बघत? आणि करतो कोण मग? जो करीत असतो तोच भोगीत असतो, दुसरं कोण? जो करता असतो तोच काय असतो? भोगता असतो. म्हणून कर्तृत्व आणि भोक्तृत्व ही भ्रांती जीवाच्या ठिकाणी आहे. भ्रमानच तो करता भोगता म्हणतो, वास्तविक हा करता भोगता नाही. म्हणून ही भ्रांती सुद्धा निघली पाहिजे. काय निघली पाहिजे? म्हणून प्रश्न विचारलेले की करता कोण महाराज आणि भोगता कोण? मग कोण करतो? तर श्री गुरूंनी त्याचं उत्तर दिलं, बाबा ही अंतकरणच करती भोगती आहेत. तू त्याचा साक्षी. ही अंतकरण करती भोगती आहेत. कशी येती? आणि त्यांची साधनं, त्यांची वाहनं प्राण आहेत. प्राण ही काय? त्यांची साधन वाहन आहेत. वाहन ते त्या वाहनावर बसतात. अंतकरण ही करती भोगती आहेत, त्यांची वाहनं प्राण आहेत. पंचप्राण त्यांची वाहन आहेत. 5 अंतकरण ही करती भोगती आहेत आणि ती त्या वाहनावर बसून इंद्रियाच्या द्वारात जातात. कुठे जातात? पंच ज्ञानेंद्रिय ही त्यांची द्वार आहेत. 5 विषय त्यांचे भोग आहेत आणि 5 कर्मेंद्रिय त्यांची सेवा करतात. कळलं का काही? या प्रक्रियेनं उत्तर देतो. कसं कसं? जरा डोक्यात. भोग कोणते कोणते भोग असतात? अहो शब्द स्पर्श रूप रसगंध हेच भोग आहे. त्याच्याशिवाय काय भोग असतात सांगा? काय भोगता तुम्ही? अहो कशासाठी बरोबर आहे तुमची? विषयावडी बोलण्याची. विषयाचे भोग घेतो. विषय भोगात आसक्त आहेत लोक. शब्दात आसक्त आहेत, रूपात आसक्त आहेत. शब्दाचे भोग घेतात, रूपाचे भोग घेतात, स्पर्शाचे भोग घेतात. अहो कोणतं सुख आहे? विषय सुख म्हणजे का? आता हे विषय काल्याशिवाय तर नाही सांगत. कळतं का डिटेल?
सगळ्या जीवांना विषयाची ओढ आहे. मग ते विषयच भोगतात. काय भोगतात? विषयच भोगतात. विषय कोणते? शब्द स्पर्श रूप रसगंध हीच विषय. याच्याशिवाय भोगायला जगात काहीच नाही. याच्याशिवाय काय काय आहे नवीन? म्हणून हे भोग आहे. भोग कोणते भोग? आता हे नाही मिळाले त्याच्याने जे सुख दुःख होतात ते सुद्धा भोगाचे. सुख दुःखाचे भोग, विषयाच्या संबंधाने सुख दुःखाचे भोग होतात. कळलं का? म्हणून विषय हे भोग आहे. मग हे विषय कसे कोण भोगताय? तर अंतःकरण ही प्राणाच्या वाहनावर बसून इंद्रियाच्या द्वारात येतात आणि कर्मी इंद्रिय त्या विषयापर्यंत नेतात. कर्मी इंद्रिय त्यांची सेवा करतात आणि भोग मिळवतात, प्राप्त करतात. आणि ते ज्ञान इंद्रियाद्वारे अंतःकरणात नेऊन भोगल्या जातात. कळलं काही? एकाचं घेऊन म्हणजे कळेल. अंतःकरणात भोग भोगले जातात. अंतःकरण भोगायचं नाही, हे शरीरच भोगायचं नाही मुळात. पण अंतःकरणात भोग भोगले जातात. कुठे भोग भोगले जातात? अंतःकरणातच ना. सुख दुःख कुठं होतात? सुख कुठं होतं? मग हा सुखाचा भोग. दुःख कुठं होतं? मग तो दुःखाचा भोग. आता हे सुख दुःखाचे भोग होतात म्हणजे भोग भोगण्याची जागा अंतःकरण आहे. कुठं नेऊन खायचं? कोणी उघड्या खात बसतं काय? कुठंतरी झाडाखाली घरात जेवण कुठं होतं? कुठं बी बाजारात नाही. त्याला विशिष्ट जागा लागते की नाही? मग तसं अंतःकरण ही काय आहे? भोग भोगण्याची जागा. आता ते अंतःकरणात भोग आणायचे कुठून? आता ते भोग तर आत नाहीत. आता आणायचं कुठून तरी? मिळून आणत लागतं ना. रेखांगे भरले वावरात पिकीन तर घरात आणले. मग तसं पिकत आहे का? घरात थोडी पिकत आहे. पिकत कुठं? वावरात. पण तिथून आणायला काय लागेल ना साधन. मग गाडी पाठवावं लागते. काहीतरी मोटरसायकलवर जावं लागतंय. काहीतरी वाहन लागते का नाही? ट्रॅक्टर काहीतरी वावरात पाठील लागल घरून आणि घरात आणून साठवावं लागतं. मग तसं मनाजी मास्तर मनुराजा एक देहपुरी नांदतूर त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र त्याची कृपा नाही तुमच्यावर. त्याने कृपा केली हे कळत. पण त्याचा परिवार आहे इथं आहे ना. मग ते मनाजी मास्तर मनुराजा मनाजी पाटील देहपुरीचे देवगावचे ते काय करतात? त्या प्राण नावाच्या शक्तीवर बसतात. ती प्राणशक्ती धारण करतात. हे सांगितले ना पंचप्राण. मग या वाहनावर बसतात. ही त्यांची वाहन, हे त्यांच्या मोटरसायकली, हे त्यांचे ट्रॅक्टर. ते बसतात. कुठे येतात? रूप पाहायची इच्छा झाली असेल तर डोळ्यात येऊन बसते. अहो मन डोळ्यात आलं तर रूप दिसल का तसं दिसल? नाही आलेच नाही.
मग रूप पाहायचं, त्या मनाजी पाटलाला वाटलं आपल्याला रूप बघायचं, ते डोळ्यात येऊन बसते. त्याला वाटलं आपल्याला ऐकायचं पंचीकरण, तर मग कानात येऊन बसते. मनाजी कानात आली म्हणून ये. आहे का नाही? मनाजी म्हटलं पंचीकरण, दुसरं काय ऐकायचं? गेले मग तिकडं तमाशा आहे काय. मनाजी मास्तरचा खेळ आहे. मग हे मनोराजा मनाजी पाटील हे काय करतात, वाहनाचा वापर करतात आणि ज्ञान इंद्रियाच्या द्वारात येऊन बसतात. मग ज्या विषयाचा भोग घ्यायचा असेल त्या विषयाचा, डोळ्यात आले तर रूपाचा भोग, कानात आले तर शब्दाचा भोग, जिवेत आले तर मग रसाचा, नाकात आले तर मग गंधाचा, आणि त्वचेत आले तर स्पर्शाचा. एक तिथे जाऊन आणि मग हे भोग गोळा करण्यासाठी सेवा. मला रूप आवडलं, पण ते रूप काय इथं थोडी असतं, जिथं असेल तिथं जावं लागतं. रूप पाहायचं ना, रूप काय थोडीच असतं. हो, मग आता जिथे असेल तिथे मग कोणी जावं लागतं ते. हा, पाय त्याची सेवा करतात. रूप पाहायचं ना, मग त्याचे सेवक पाय. शब्द ऐकायचा ना, मग त्याची सेवा. वाणी कर्मेंद्रिय, हे तर ज्ञानेंद्रिय. इथं तर मन येऊन बसलंय, पण आता ऐकावं लागेल ना. कर्मेंद्रिय, त्याची सेवा वाणी, आहे का नाही? स्पर्श सुख घ्या वाट लागलं, कठीण आहे का नरम आहे, मऊ मऊ आहे गादी बसायला का गार गार फरशी आहे बसायला. मग कुठे यावं लागेल? मनाला कुठे यावं लागेल? तो जे द्यावं लागेल, स्पर्श इंद्रियात यावं लागेल. त्याची सेवा कोण करील? हात करतील. हाताशिवाय स्पर्श करणार कसा? नाही. काय म्हणून हे असं गाढव आहे. मन, अंतःकरण हे करते भोगते. ते वाहनाचा वापर करतात, प्राणाचा वापर करतात. ते काय करतात? पंचप्राणाचा वापर करतात आणि पंचप्राणाची शक्ती वापरून ज्ञान इंद्रियाच्या द्वारात येऊन बसतात आणि कर्मेंद्रिय त्याची सेवा करतात आणि हे भोग जमा करून अंतःकरणात नेऊन भोगतात. बाहेरचे विषय गोळा करून. मग जे आवडतं ते बाजारातून कोणती भाजी आणायची? मनाजी म्हणले दोडक्याची आणायची. चलो बाजार, घेतलीच ताई, आणली, शिजवली की जीवेद्वारा त्याचा काय घेतला? भोग घेतला. हे एकंदरीत असं गाडगो चालतं. तू विचारलं करता भोगता, पण तू काय केलंय? तू या सगळ्याच प्रक्रियेला जाणलं. तू होतास, तुझ्याशिवाय नाही झालं ते. तू याला निमित्त मात्र आहेस. तू ह्या सगळ्या गोष्टी होण्याला काय निमित्त. तुझा काही संबंध नाही त्याच्याशी. त्यांनी केलं तू पाहिलं. हे सगळं झालेलं तू काय केलं? हे तुला सगळं कळतं. हे सगळं तुला ज्ञान आहे. तू याच्यातला करताच नाहीस. म्हणून हे लक्षात ठेव. तुझ्याशिवाय कर्म होत नाही आणि तू काही करीत नाही, म्हणून तू अकर्ता भोगताय. म्हणजे महाराज असं कसं?
ती जर खोपडीत बसत नाही बसत. अरे सूर्य उगवला आणि सगळे लोक कामाला लागले. सूर्याशिवाय काय काम होत नाही. सूर्य काही करीत नाही. सूर्याने उठविलं तुम्हाला सकाळी येऊ कोणी उठवलं? तुम्ही झोपलेले होते उठले कसे? सूर्याचं ऊन पडलं सूर्य उगवला आणि तुम्हाला जाग आली. सूर्य तुम्हाला जाग येण्याला आणि काम करायला लावणारा निमित्त मात्र आहे. त्याच्याशिवाय काम होत नाही. त्याच्याशिवाय वाचता आलं काही. मग सूर्यानंच वाचलं म्हणा. याच्या प्रकाशाशिवाय वाचता आलं नाही आणि प्रकाशानं काही वाचलं नाही. त्याच्या प्रकाशात क्रिया होतात हे खरं आहे. तर तो स्वतः अक्रिय हे बी खरं आहे. तसे आपण देहात आपल्या प्रकाशात सगळ्या क्रिया होतात. आपल्या प्रकाशात मन कार्यरत आहे. आपल्या प्रकाशात प्राण आहे. आपलाच प्रकाश आहे सगळ्यात. आपण स्वयंप्रकाश आहे. आपल्या ज्ञानाचा प्रकाश आहे. कोणाचा प्रकाश? आपण ज्ञान स्वरूप आहे. आणि ज्ञानाच्या प्रभेत ज्ञान प्रकाशामध्ये या सगळ्या क्रिया होतात. प्रकृती करी कर्मे. प्रकृतीकडून कर्म होतं. पण प्रकृती जड आहे. हो ती जड आहे पण याचा प्रकाश घेऊन करतो. तो ती याची चिवला नाही. वाज गर्मीत झाली पाहिजे. ती मालकाला झोपी घालते. ही सगळं काम करते. त्याचा अवसान करते. त्याची सत्ता घेऊन ही सत्तावान होते. अलग लक्षात. तसं तुमच्या सत्तेनं हे सगळे सत्तावान आहेत आणि हे कर्म करतात. म्हणून कोणत्याही पद्धतीनं तू कर्माचा करता नाहीस. कळलंय का थोडंफार? नसलं कळलं तर नाही कळलं. माझा त्याला काही इलाज. आपण अकर्ते भोगते आहोत. म्हणून श्रीराम गुरु सांगतात की तू अकर्ता अभोक्ता आहेस. हा बोध धारण कर. तू आत्मा आहेस. तू ब्रह्म आहे. तू साक्षी आहेस. तुला हे सगळी तत्व कळतात. तीच करतात. झोपेत तुम्ही गेले सुसुप्तीत. या पद्धतीने नाही जाणार तर या पद्धतीने घ्या. तुम्ही झोपेत असता का नसता? आपण असतो की नसतो? सुसुप्तीत. मग आपण करतेच असतो ना. तर भोगतेच असतो ना आपण. मग करते भोगते पण आला कधी तुम्हाला? जागी झाल्यावर. तेव्हा तर आपण होतो पण करते भोगते नव्हतो. सुसुप्तीत आपण होतो करते भोगते नव्हतो. मग करते भोगते झालो केव्हा? मन आलो तेव्हा. मन आलं की आपण अहो मग ते करते भोगते पण मनाचंच आहे ना. तुझं नाहीच. तू जर तेव्हा करता भोगता नव्हता तर मन आल्यावर कसा करता भोगता होती? म्हणून आपण अकर्ते अभोगतेच आहोत. लक्ष. सगळा बाजार यांचा आहे आणि यांचे आळ आपल्यावर येते. तादात्म्य संबंधाने येते. जसं एखादा लोहार लोखंडाला तापवतो. अग्नीनं ते लालबुंद होतं. लोखंड लाल का अग्नी लाल? पण लाल दिसलं कोण? लोखंड. बरोबर. मग ठोकलं त्याला आयरनीवर घालून. मग अग्नीला ठोकलं का नाही? अवघड झालं का? हा कोणाला ठोकलं? चेपलं कोण? मार कोणाला बसला? लोखंडाला. पण अग्नीच वळडाला.
मेलो मेलो तसंच झालं बाबा हे. कसं झालं रे नाही कळलं. अरे यालाच मार बसतो, याला सुख दुःखाचे झटके बसतात, तू उगाच मेलो मेलो म्हणतो. हो. तुझ्या सत्तेनं हे शरीर चैतन्य वाटतं, हो. तू याच्यात आहेस म्हणून याच्यात चैतन्याची शोभा आहे, म्हणून हे सजीव वाटतं. कुणामुळे? तुझ्यामुळे. तू अग्नी स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, म्हणून हे सगळं ज्ञान वाटतं. याच्यावर पडतात हातोडे. आणि तू ओरडतो तू असंग आहेस. तसं अग्नीला लोखंडाचा संग होत नाही. तापून त्याला लाल करून त्याच्या संबंधानं असं अग्नीला वाटतं की मला मारलं का काय, तसा भ्रम आहे. तद्वत या देह संबंधाने चैतन्याला असंग असूनही संग झाल्यासारखा वाटतं. काय वाटतं? हे की नाही? पाणी गरम झालं, गरम पाणी असतं, पाणी गरम, आपण रोज गरम पाणी घेतो ना आंघोळीला. पाणी गरम असतं का अग्नी असतं? मग अग्नीचा आकार घ्यायचा ना. तुम्हाला गरमच करायचे ना, अग्नी का घेत नाही? अहो अग्नी गरम असतो का पाणी गरम असतं? अग्नी गरम असतो. बरोबर. मग पाणी गरम कसं काय म्हणले? पाणी पोळतं का अग्नी पोळतं? मग हे जसं आहे, पाण्याचा धर्म थंड राहण्याचे, त्याच्यातलं गरम असलेला अग्नीचे, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तादात्म्य संबंधानं तसं होतं. तसं चैतन्य मी आहे आणि हा देह जड आहे, पण तादात्म्य संबंधानं हे सुख दुःख अंगावर येतात. तादात्म्य सोड, तू ते नाहीस, तू हे शरीर नाहीस, ही 25 तत्व तू नाहीस. म्हणून महाराजांनी सांगितलं की अकर्ता अभोक्ता तू आहेस असा निश्चय कर. ते भोगतेपणा करतेपणा ह्या अज्ञानामुळे, भ्रांतीने, ह्या जगताच्या अंतकरणाच्या धर्मामुळे तुझ्या ठिकाणी वाचतात. वास्तविक हे त्यांचं ओझ आहे, तुझं नाही. पुढीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे, मग कान दटीजे. धनुर्धरा करिता घायाळाचा संग अंग अंग माखले. स्वप्नीची निघायची मरे किस्साची. ये रवी हो येतो तोच आहे, पण काय की जे बुद्धी तैसी नोय. स्वप्नीची निघाय मरे किस्साची. काय झालं? स्वप्ना पडलं याला मेलं मेलं म्हणतो. स्वप्नातलं बघायला काय खरं? स्वप्नीचे निघाय मरे किसाचे. पण ह्यो मेलो मेलो म्हणतो. तस तू असंग असो नाही, याचा संग केल्यामुळे सुख दुःख झाल्यासारखे तुला वाटतात. तो तुझा भ्रम आहे. वास्तविक तू असंग आहेस. कसा आहे? असंग. म्हणून तू याचा संग करू नको. न करी रे संग, राहे रे निश्चय. लागो निधी मळ ममतेचा या नावे खरे. अद्वैत ब्रह्मज्ञान अनुभवा वाचू बडबड. म्हणून तू असंग आहेस असा अनुभव घे.
निसंग तुम्हाशी राहणे एकट नाही कटकट साव. पण असे आपण आहोत असा बोध धारण करावा. हे त्यांचं लफड आहे ते पाहून घेतील. तू त्याच्या फंदात पडायचं नाही. म्हणून महाराजांनी या प्रक्रियेनं सांगितलं. ही प्रक्रिया आणखीन वाचवा. काही शंका आल्या तर विचारा. याच्याशिवाय एक सांगायचे राहून गेले. एक शंका अशी केली, एवढी घेऊ की महाराज तुम्ही आम्हाला एक सविस्तर सूक्ष्म सांगितला का नाही सांगितला? सांगितला. आता जितका सांगता आला तितका सांगितला. बाकीचं तुम्ही वाचून घ्या. कुठे शंका असेल तेवढी घ्या. पण एक शंका अशी आहे महाराज की तुम्ही आम्हाला इथं 25 तत्व सांगितली. पण आमच्या ऐकण्यात कुठं 16 तत्वाचा सूक्ष्म दिला, कुठं 17 तत्वाचा, कुठं 36 तत्वाचा विस्तार केला, कुठं म्हणतात 36 तत्वाचा मूळ आहे. ही तत्व नेमके आहेत किती? गोंधळ काय की तुम्ही आम्हाला तितके सांगितले, तितके मानले. तुम्ही म्हणतात 25 आहे. सूक्ष्म देहाचे तत्व आहेत किती हा प्रश्न. जितके जास्त सांगते की तितके बरे. मुळात हा 16 तत्वाचा आहे. गुरुजी असं सांगतात की हा 16 तत्वाचा आहे. कोणते 16? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण आणि 1 मन. विषयाचं चिंतन याच्याबरोबर केलं ते याच्यात भोगतात म्हणून केलं. विषय वास्तविक बाहेर आहे, ते आत थोडीच आहेत म्हणून विषय याच्यात धरायचे नाही. आणि एकच मन धरलं त्याचं कारण सगळे अंतःकरण एकच आहे. त्याचे चित्त चातुष्टे 4 प्रकारच्या वृत्त्या आहेत. संकल्प विकल्प करतो म्हणून त्याच अंतःकरणाला मन म्हणतो. विचार करतं, निर्णय करतं म्हणून त्यालाच बुद्धी म्हणतो. चिंतन करतं म्हणून त्याला चित्त म्हणतो, त्यालाच म्हणतो. आणि अहंकार धरतं, मीपणा धरतं म्हणून त्यालाच काय करतो? अहंकार. वास्तविक एकच अंतःकरण. याला अंतःकरणाचं चित्त चातुष्ट म्हणतात. अंतःकरण चातुष्ट म्हणतात. काय म्हणतात? अंतःकरणाच्या 4 वृत्ती म्हणतात. 5 केल्या हिशोब लावण्यासाठी केल्या. 4च आहेत. नाही 4 मधली 1 धरली तरी बदली आहे म्हणून मन धरलं. 16 तत्व कसे झाले? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 तितकी तर धरावंच लागतात प्राण. हे 15 तर कंपल्सरीचे. पुढं किती धरायचे? 1 मन धरलं तरी चालतं म्हणून 16 तत्व. नाही वाटलं तर मनन बुद्धी 2 धरा मग 17 तत्व. त्याच्या पुढे आणखीन 2 धरले तर मग चित्त अहंकार धरले तर मग 19. नाही ती धरायचीच नाही, ती तर बाहेरच आहे. आपलीच गोष्ट आहे. आता याचाही विस्तार करायचा पण अंतःकरण धरायचं तर मग 20 होतं. आता याच्या पुढे जाऊ ना. गुरुजी म्हणतात कमीत कमी 16 राहतात. 20च्या पुढे जायचं. गुरुजी असं म्हणतात कमीत कमी 16 आणि जास्तीत जास्त 21 करायचे नाही. 16च्या कमी माप लावायचं. म्हणून हे इतकं बरोबर. आता विस्तारासाठी आम्ही सांगितली 25 सांगितली, कुठे 36 सांगितली. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते तया ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार करताना 13व्या अध्यायामध्ये खूप तत्व सांगितली, 36 सांगितली. 36 तत्वाचा विस्तार सांगितला. महाराज असं सांगतात 7 5 3 दशकाचा मेळा एक तत्वी कळा जावे हरी.
तिथे वेगळं सांगितले, 7 सांगितले, सप्तधातू सांगितले, पंचमहाभूत सांगितले, 3 गुण सांगितले, दशकाचा मेळा सांगितला, 10 इंद्रियाचा मेळा सांगितला. तत्व किती असू दे, तुला पहिलं सांगितलं आणि की तो कात्रा आहे, तो किती केला तर काय, किती केले आणि काय केले, तुमचा प्रश्न आहे. किती आहे ते, किती येत नाही त्याचा हिसाब नाही लावायचा तुला, तुला तुझा हिसाब लावायचा. कोणाचा हिसाब लावायचा? तू एक आहेस, ते किती आहेत आणि काय आहे तो कात्रा आहे. त्याची काय मांडणी व्यवस्थित करायची? 16 आहे, 16च्या 16 जड आहे, 16च्या 16 जणाला काय कळत नाही. 12-16 जणी बाई हरीची नेनती म्हणून फिरती रात्रंगी. तुला काय करायचं त्याच्यावरून? त्या जाणणार आहे का कोणी? जाणणारा कोण आहे त्या 16 मध्ये? तू आहेस. मग तू हा हिशोब लावायचा का यायचा हिशोब लावायचा? आपण कोण इतकं आणायचं आपल्याला? बाकी हे 16 आहेत का 17 आहेत का 18 आहेत का 19 आहेत? 27 सांगितले कधी, अष्टपुऱ्या सांगितल्या. काय सांगितले? या देह पूर आहे ना, देह नगर आहे ना. कोणतं नगर? देहनगरी, ही नगरी. मग म्हणले याच्यात 8 पुरे आहेत. पूर म्हणजे नगर, अष्टपूर. पूर म्हणजे काय? आता आमचं जयपूर आहे, नगरी. मग हृदय सद्गुरु तेने तरीलो संसार पुरू. ही एक नगरीची संसार पूर म्हणजे संसार नगरी. तसं हे देहपुरी, म्हणून राजा एक देहपुरी, देहनगरी. याच्यात किती तत्व आहेत? किती काय? अष्टपूर आहेत. किती पूर? 8 आहेत. हे पंचमहाभूताचं एक पूर, त्याच्यात कर्मेंद्रियाचं एक पूर, त्याच्यात प्राणाचं एक पूर, ज्ञानेंद्रियाचं एक पूर. 8 नाही, हे एक पूर. त्याच्या पुढे पुरं गेले काय काम पूर आहे काय, कोणतं पूर आहे काय करायचं काय? मी म्हणतो किती पूर आहे? अष्टपुऱ्या सांगितलेल्या 4 आणि अष्टपुऱ्यामध्ये 27 तत्व होता. ते 27च्या 27 तू नाहीस. तत्व किती आहे? किती असू दे, जितक्या तत्वानं तुला तुझं स्वरूप स्पष्ट होईल इतके तत्व होतील. तू सच्चिदानंद आहेस. तुझा विचार करण्यासाठी हे सांगितलं, तुला निवडून बाजूला करण्यासाठी सांगितलं. त्याचा किती गोंधळ घातला कसा जोडायचा त्याच्यासाठी नाही सांगितलं. तुला सांगितलं कशासाठी? की तू त्याच्यातून बाजूला होय, वेगळं निघा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. तुला अलग करील, त्याच्यात घुटमळूच नको. त्याचे चिवडून पाहिलं किती येईल काय, त्याची चिवडा चिवडी का? अरे तू स्वतःला जा. म्हणून इथं श्री गुरुनी अनेक रीतीनं सूक्ष्ममध्ये याचं चिंतन सांग